केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की खबर सामने आते ही शहर में छात्रों और विभिन्न सामाजिक संगठनों द्वारा आतिशबाजी करते हुए मिठाइयां बांटी गई। केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की खबर सामने आते ही शहर में छात्रों और विभिन्न सामाजिक संगठनों के बीच खुशी का माहौल देखने को मिला। शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की खबर फैलते ही शहर के विभिन्न छात्र संगठनों, युवा संगठनों, सामाजिक कार्यकर्ता और नागरिकों ने शहर के प्रमुख चौक चौराहों पर एकत्रित होकर जश्न मनाया। शहर के प्रियदर्शनी चौक पर भी बड़ी संख्या में छात्र, युवा और नागरिक एकत्रित होकर देशभक्ति गीतों की प्रस्तुति दी गई तथा हाथों में तिरंगा लेकर सभी ने राष्ट्रगान गाया। इस समय उपस्थित लोगों ने इसे विद्यार्थियों के लंबे संघर्ष और शिक्षा व्यवस्था में सुधार की दिशा में एक महत्वपूर्ण कदम बताते हुए कहा कि यह केवल किसी मंत्री के इस्तीफे का जश्न नहीं है, बल्कि उन लाखों विद्यार्थियों की भावनाओं का सम्मान है जो लंबे समय से निष्पक्ष पारदर्शी शिक्षा व्यवस्था की मांग कर रहे थे। इस समय उपस्थित लोगों ने बताया कि भविष्य में भी विद्यार्थियों के हितों, शिक्षा व्यवस्था में पारदर्शिता के लिए लोकतांत्रिक तरीके से संघर्ष जारी रखा जाएगा। उन्होंने उम्मीद जताई है कि केंद्र सरकार अब छात्रों से जुड़े मुद्दों को प्राथमिकता देते हुए शिक्षा व्यवस्था में सुधार के लिए प्रभावी निर्णय लेगी। आज खरं तर हा सर्व विद्यार्थ्यांचा विजय आहे। जे जंतर मंतर येथे काही दिवसांपासून जे विद्यार्थी तिथे बसलेले होते उपोषणाला, त्यांनी आज सरकार हालवून टाकलेली आहे। ह्या सरकारलाही समजलेलं आहे अगर विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर विद्यार्थ्यांची मांग पूर्ण केलीच पाहिजे। त्याचप्रमाणे आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेलाच आहे। पण दुःख ह्या गोष्टीचे आहे, ज्या 21 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलेला आहे त्या नीटच्या परीक्षेमुळे आणि तो घोटाळा धर्मेंद्र प्रधानच्या काळात झालेला होता, त्यामध्ये आज जो विजय मिळालेला आहे त्या 21 विद्यार्थी ते सामील झालेले नाही। हा एक आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक दुःख आहे आणि जे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलेला ही आमची विजय आहे। पण त्याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहे तेही सरकारने लवकरात लवकर मागे घ्यावे। तसेच ज्या विद्यार्थ्यांनी 21 विद्यार्थ्यांनी जीव गमावलेला आहे त्यांना त्यांच्या घरच्या लोकांना किमान 1 करोड रुपयाची मांग ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे करण्यात येत आहे। तसेच अगर हे लवकरात लवकर केलं नाही तर पूर्ण दिल्ली पासून तर सर्वीकडे एक मोठं आंदोलन याच्यापेक्षाही उभारण्यात येईल, हा विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेला आहे। एवढंच आवाहन करतो की सर्व विद्यार्थ्यांनी एकजूट राहून पुढे काही देशावर घडला तरी सर्वांनी एकत्र येऊन असंच आपण कार्य करत राहू। धन्यवाद। आज धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तीफा दिला, त्यामुळे आम्ही इथं सेलिब्रेट करत आहोत। अभिजित दिपके सरांनी खूप मेहनत केली इथपर्यंत यासाठी। सोनम सरांनी 26 दिवस उपाशी राहून आज आम्हाला हा दिवस मिळाला आहे। आज धर्मेंद्र प्रधाननी इस्तीफा दिला, आज आमची एज्युकेशन सिस्टम सुधारली, म्हणून आम्ही इथं सेलिब्रेट करत आहोत। आणि हा आमचाच नाही तर ज्यांना ज्यांना मुलं आहे त्यांची सुद्धा हे जीत आहे, कारण त्यांना समोर जाऊन त्यांच्या मुलांचं भविष्य घडवायचं आहे, म्हणून त्यांनी सुद्धा इथं येऊन आम्हाला आमचं सेलिब्रेट करतील हेच मी त्यांना विनंती करते। आणि हा सेलिब्रेशन पूर्ण इंडियासाठी आहे।